नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला सगळ्यांना कळकळीची या ठिकाणी विनंती करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी नेमकं काय बोलणार आहे, काय काय गोष्टी पुढे करायच्यात, या सगळ्या गोष्टी केल्या तरच आपलं आयुष्य आणि भविष्य अंधारात जाणार नाही. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित येणं आता गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर्सला सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतोय. मधल्या काळात कांगणे सरांचं माझं फोनवर सविस्तर बोलणं झालंय आणि सुरुवातीला आपण या ठिकाणी काय काय गोष्टी करायच्या तर आपल्यावरती होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात कशा पद्धतीने आवाज उठवायचा आहे, प्रत्येक शब्द ना शब्द या ठिकाणी मी सांगणार आहे. सर्वांना कळकळीची विनंती. यापूर्वी माझा अनुभव असा आहे की जिथे जिथे आपल्यावरती अन्याय होतो तिथं तिथं आपण आवाज उठवतो आणि जेव्हा जेव्हा खूप जास्त विद्यार्थी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले तेव्हा तेव्हाच डिपार्टमेंट असेल किंवा शासन असेल तर यांच्याकडून आपल्यासाठी काहीतरी सकारात्मक आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना दिलासा भेटलेला आहे. तर आता खरोखरच स्वतःला एक प्रश्न विचारा की पुढे होऊ घातलेल्या ज्या परीक्षा असतील महावितरण आणि महापारेषणच्या आणि पुढे जनकोच्या, या परीक्षा खरोखरच व्हायला पाहिजेत असं वाटत असेल तर या ठिकाणी तुम्हा सर्वांना स्वतःलाही त्या ठिकाणी थोडा झोकून देऊन त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे आणि सोबत सोबत काही विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मी जातोय आता एक एक पॉइंट्स कडे. पुढे बघा, थोडंफार जुना इतिहास याच्यासाठी सांगतोय की नेमकं किती सहन करायचंय. अजून या प्रश्नाचं उत्तर आता सगळ्यांनी स्वतः शोधलं तर खूप चांगलं राहील आणि सगळेजण इन्व्हॉल्व्ह झाले तर अजून त्याच्याहून जास्त चांगलं राहील. हे आहेत त्यावेळेसचे तत्कालीन ऊर्जा मंत्री. हे त्यांनी एक ट्विट केलं होतं ऍज अ गिफ्ट ऑफ. हे गिफ्ट केलं होतं त्यांनी, ट्विट मध्ये गिफ्ट दिलं होतं. काय होतं, 8,500 टेक्निकल स्टाफ ITI आणि इंजिनियरच्या पोस्ट आम्ही काढू असं एक गिफ्ट फक्त ट्विटरच्या माध्यमातून तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांनी दिलं होतं. ही तारीख आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी 23 ऑक्टोबर 2020 ला याबद्दलचं पेपरवरती न्यूज आलेली आहे. या सगळ्या गोष्टी पुढे व्हिडिओ पॉज करून तुम्हाला जे जे वाटते ते तुम्ही पाहू शकतात. यानंतर पुढे 18/12/2021 म्हणजे ऊर्जा विभागात रिक्त जागा भरण्याची मागणी ही कोणी केली? आम्ही सगळेजण. या त्यावेळेसचे तत्कालीन ऊर्जा मंत्री आहेत. इव्हन तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लक्षात येऊ शकतं की या सगळ्यांच्या आमच्या चेहऱ्यावरती मास्क आहेत बघा. ही इथं मी दिसतोय, तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येतच असेल. म्हणजे कोरोनाच्या काळापासून जवळपास आम्ही आणि आपण सगळेजण मिळून या ठिकाणी धडपडतोय. हे इकडे हे त्यावेळेसचे ऊर्जा मंत्री आणि आम्ही या ठिकाणी आमचे माझे हे लाडके विद्यार्थी. ही कधीची ऊर्जा विभागात रिक्त जागा भरण्याची मागणी त्यावेळेसच्या ऊर्जा मंत्र्यांना आम्ही केलेली. पुढे तसंच गेलो तर आपण हा विषय कुठपर्यंत आलाय लक्षात आलाय. त्यानंतर काय झालं माहिती तुम्हाला की या ठिकाणी बघा इथं डेट दिसेल तुम्हाला 28 जून 2023 ला हे पेपरवरती एक लोकमतला या ठिकाणी आलंय. नंबर ऑफ व्हॅकन्सीज आहेत. कुठल्या कुठल्या? एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे, चीफ इंजिनियर आहे, ठीक आहे, असिस्टंट इंजिनियर आहे, त्याच्यातलं इलेक्ट्रिकलचा आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा आहे. पुढं टेक्निशियनच्या त्या ठिकाणी असिस्टंट किंवा असिस्टंट टेक्निशियनच्या या ठिकाणी जागा दिसत आहेत. तर ह्या सगळ्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. बरं, ही कधी आल्या तर तारखा सहित बघा. 28 जून 2023 ला हे सगळं घडलंय. त्यानंतर पुढं असं वाटलं होतं की जून 2023 मध्ये आलेल्या हे ज्या काही गोष्टी आहेत पुढे ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि त्याच्यानंतर असं वाटत होतं पुढच्या 4, 5, 6 महिन्यापर्यंत हे परीक्षा घेतील आणि जानेवारी फेब्रुवारी 2024 पर्यंत हा सगळा विषय क्लोज करतील. पुढे काय झालं, त्या दरम्यान त्यांनी आणखी एक त्या ठिकाणी नोटीस ऑफ पोस्टपोन्ड ऑनलाईन टेस्ट. पुढे काय केलं त्याने, ऑनलाईन जी टेस्ट यांनी घ्यायला पाहिजे होती या पदांची ते काय करून टाकली, पोस्टपोन केली. आता पोस्टपोन करण्याच्या मागे त्यांना कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं CET ची एक्झाम आहे त्या दरम्यान आणि पुढे तारीख नाही. ठीक आहे, आम्ही हेही ऍक्सेप्ट केलं. हे परिपत्रक आलेलं आहे 4 त्या ठिकाणी मार्च 2024 ला. बरोबर आहे, हेही घडलं, सगळ्या गोष्टी ठीक आहे. आता ह्याच्या पुढे त्यांनी नोटीस ऑफ क्रिएटिंग हेल्पलाईन, पुढे MSCTCL ची त्यांनी काय केली त्या ठिकाणी एक नोटीस क्रिएट केली आणि काय नोटीस मध्ये सांगण्यात आलं की हे SEBC बरोबर आहे, हे सोशली इकॉनॉमिकली सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लाससाठी रिझर्वेशन आणि ह्याच्यासाठीची ही नोटीस त्या ठिकाणी सादर केली. बरं, हे झालं. त्याच्यानंतर कसं तरी असं वाटलं की आता परीक्षा होतील. सगळेजण खूप ताकदीनिशी तयारी करत होते. मग त्याच्यामध्ये ITI वाले असतील, इंजिनियर्स असतील किंवा अन्य मोठे डिपार्टमेंटल अधिकारी असतील, हे सगळेजण भिडले होते. कारण आपल्या ऑनलाईन ऑफलाईन मध्ये खूप विद्यार्थी पाहत होतो मी, रात्रंदिवस कष्ट करत होते बिचारे. आणि तेवढ्यातच महापारेषणने तर हद्दच केली, अक्षरशः परीक्षा रद्दच केली. ही बघा इथे या ठिकाणी दिसतंय cancellation of recruitment process for the various posts published in a recruitment year 2023 ते 2024 या ठिकाणी हे दिसतंय. बरं, आता मला सांगा हे सगळं घडतंय 2023 ला प्रोसेस सुरू झाल्यानंतर जून 2023 पासून आणि ही तारीख या ठिकाणी इथं दिसते बघा काहीतरी
त्याच दरम्यान एक कॅन्सलेशनचं रिक्रुटमेंट कॅन्सलेशनचं त्या ठिकाणी काय केलं, परिपत्रक काढलं. हेही बोंबललं, सगळंच कार्यक्रम बिघडून गेला. ट्रान्सकोच्या हाय नाही तेवढ्या आलेल्या जागा त्या ठिकाणी कॅन्सल केल्या. आता शेवटी पर्याय नव्हता, सगळेच्या सगळे टेन्शन मध्ये आले, विद्यार्थी परेशानीत होते. कित्येक जणांनी कशा कशा परिस्थितीतून त्या ठिकाणी अभ्यास करतायत, कशा कशा परिस्थितीतून कष्ट करायला लागले. तर खूप मुलं माझ्याकडे येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मी जाणून आहे, त्या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. हे असं घडल्यानंतर आपल्याकडे एकच पर्याय उरला होता, आता रस्त्यावर उतरायचं. त्यावेळेस शक्य नव्हतं ट्विट करून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून. मग आम्ही सुरुवातीलाच या ठिकाणी सुरुवात केली, सगळ्या विद्यार्थ्यांना जमा करायला सुरुवात केली. शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारामध्ये. ऊर्जा विभागाने पद भरती रद्द केल्याच्या निर्णयाच्या निषेधात आंदोलनाचा विचार. मग हे बघा, इथं मी दिसतोय आमचे हे लाडके सगळे विद्यार्थी, इथं हे सगळेजण आम्ही त्या ठिकाणी जमा केले. इथून पुढे आम्ही ते ठरवलं. मग आम्ही परीक्षा रद्द केली आणि विद्यार्थ्यांना, हजारो लाखो विद्यार्थ्यांना एमएससीबीने जो दिलेला शॉक होता त्या विरोधात एक पत्रकार परिषद बोलवली. पत्रकार परिषद सगळ्या गोष्टी करून महापरीक्षांच्या भरतीसाठीचा मोर्चाची त्या ठिकाणी तारीख डिक्लेअर करून टाकली. पुढे खूप गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला. हे या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसतोय. हजारोंच्या संख्येने इलेक्ट्रिकल क्षेत्रातील सर्वात महाराष्ट्रातला मोठा मोर्चा छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकापासून ते एमएससीबीचा ऑफिस असेल आणि त्यासोबतच पुढे एमएससी डीसीएल आहे, एमएससी टीसीएल बद्दल सगळ्या गोष्टी झाल्या आणि विभागीय आयुक्तांकडे जाऊन त्या क्षणाला आम्ही फोन लावण्याची त्यांना विनंती करून मागे लागून त्यांना फोन लावायला लावले. आणि त्याच ठिकाणाहून त्यांनी जेव्हा शब्द दिला की आम्ही आता लवकरात लवकर ही जी भरती रद्द झाली याच्यावरती सकारात्मक ऍक्शन घेतो, खूप मेहनत केली आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी माझ्या एका शब्दावरती इथं पोहोचले. मी हे पार्श्वभूमी सांगण्याच्या मागचं कारण असं आहे की अन्याय होत असेल तर आपल्याला कधीतरी रस्त्यावर उतरायची गरज पडू शकते. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इशारा देतोय, शेवटचा अल्टिमेटम आहे सरकारसाठी. पुढे जर का आपण सांगितलेल्या आपण मागितलेल्या ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण नाही झाल्या तर ही अशी वेळ आपल्याला येऊ शकते आणि यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. मग हे तुम्ही डॅडा भुसे असतील, दानवे साहेब असतील, मुख्यमंत्री त्यावेळेचे असतील, पुढे इकडे एमएससीबीचे त्या ठिकाणी ऑफिसर्स आहेत, त्यावेळेसचे आमदार आताचे मंत्री झाले, त्यावेळेचेही मंत्री आताचेही मंत्री, ह्या मागचे मंत्री आताचे खासदार, हे बीजेपीचे सेक्रेटरी, हे मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये जाऊन ह्याच्याबद्दल आंदोलन करणं आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी, हे सगळं कायमस्वरूपी चालू. अरे पण कधीतरी या ठिकाणी सरकारला किंवा डिपार्टमेंटला लक्षात यायला पाहिजे ना की आपण एखादी घोषणा करतोय, आपण एखादं परिपत्रक काढतोय आणि त्याच्यानंतर मात्र आपण काढलं का होतं का नव्हतं हे जर विसरून जातोय. तर मला असं वाटतंय आता असं नाही चालणार की उठा, जागे व्हा आणि त्या ठिकाणी परीक्षा आल्याशिवाय शांत बसू नका, ही एकमेकाला सांगून फायदा नाही. आता आपण असं म्हणूयात सगळे मिळून, आपण सर्वजण उठूयात, आता जागे होऊयात आणि जोपर्यंत परीक्षेच्या तारखा अनाउन्स होत नाहीत तोपर्यंत आता त्या ठिकाणी भिडूयात, मेहनत करूयात, कष्ट करूयात. आणि नुसतं एकट्यानं करून चालणार नाही, तर सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करावं लागणार आहे आपल्याला. त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे आणि अशा पद्धतीचं मोठं लट आंदोलन त्या ठिकाणी भविष्यात जर आपल्याला गरज पडली तर रस्त्यावर उतरावं लागेल. मी तुमच्यासाठी तयार आहे. लवकरात लवकर ह्याची सुद्धा रूपरेषा काय असणार आहे ते आपण या ठिकाणी ठरवणार आहोत. हे आता बघा, तुम्हाला दिसत असलेला फोटो ह्या अर्ध्या साईडला आहे, सगळ्या साईडला अशीच तुडुंब गर्दी भरलेली होती. आणि जेव्हाही एवढ्या मोठ्या ताकदीचं महापरीक्षणला परीक्षा कॅन्सल केल्यानंतर आंदोलन केलं त्यावेळेस लगेच परिपत्रक आलं आणि महापरीक्षणच्या फक्त जागाच नाही आल्या, त्या गेलेल्या तर सोबत त्याच्यामध्ये ऍड झाल्या जागा वाढल्या आणि वाढलेल्या जागासहित नवीन परिपत्रक शासनाला काढावं लागलं. ह्याच्या मागे मी एकटा नाही तर आमची टीम टोटल आणि ह्या तुम्हा सगळ्यांनी दिलेला जो प्रतिसाद होता या सगळ्या गोष्टींमुळे ते घडलेलं आहे. मित्रांनो, अशीच करायची गरज पडली तर मग पुढे ते दुसऱ्या दिवशी पेपरला आले, हे पुढारीला बघू शकता, हे न्यूज वाचू शकता. व्हिडिओ थांबवून तुम्ही बघितलं तरी चालतं. इव्हन आमच्या ह्या बॅनरवरती सुद्धा काय त्या ठिकाणी लिहिलेलं होतं ते सुद्धा तुम्ही वाचू शकतात व्हिडिओ त्या ठिकाणी स्टॉप करून. म्हणजे त्यावेळेसचे ऊर्जा मंत्री आताचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल लिहिले, आता तरी देवेंद्रजी पावतील का, आमच्या परीक्षा लवकर घेतील का. अरे इतकी वाईट परिस्थिती आपल्यावरती येऊ शकते, रस्त्यावरती आपल्या हक्कासाठी आपल्याला उतरावं लागतंय, हे खरं तर कुठंतरी शोकांतिका आहे. एकच नाही, तुम्ही हे पेपरचं नाव वाचा, हे न्यूज वाचा, हे फोटो बघा, सगळ्या गोष्टी बघा. हे केलं त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या न्यूज पेपरने, सगळ्या जेवढे पण न्यूज चॅनलवाले आहेत, टेलिव्हिजनचे चॅनल, मग एबीपी माझा आहे, टीव्ही 9 आहे, झी24 आहे, न्यूज काय 18, लोकमत, काय जेवढे असतात तेवढ्या अख्ख्या चॅनलवाल्यांनी दखल घेतली. हे सगळ्या न्यूज पेपरवाल्यांनी दखल घेतली.
लोकसत्ता असेल, त्यानंतर पुण्यनगरी दिसते, लोकमत आहे, नवभारत आहे, त्या मगाशी बघितलं नवराष्ट्र आहे, काय 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 सगळ्या पेपरने त्या ठिकाणी हजेरी लावली आणि सगळीकडे खूप चांगल्या पद्धतीने छापलं गेलं. या सगळ्या गोष्टींमुळे एक गोष्ट घडली, शासनाला आणि त्यावेळेस डिपार्टमेंटला लक्षात आलं की आता जर आपण शांत गिळून जर शांत बसलोत ना तर त्या ठिकाणी आपल्या नावाचा पचका आणि बोबाटा होईल पुऱ्या महाराष्ट्रभर. त्यांनी लगेच लगे ऍक्शन मोडवरती आले आणि या ठिकाणी सगळ्या गोष्टींवरती निर्णय घेतला आणि जागा त्या ठिकाणी वाढवून त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही ना फोटो बघा, तुम्ही ते सगळं वाचायला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत हे बघा, घरी बसून व्हॉट्सअपच्या एखाद्या ग्रुपमध्ये मेसेज टाकणं हे लई सोपं असतं, पण कधीतरी आपल्या स्वतःला सुद्धा झळ लागेल असं कर्तव्य करण्याची धमक ज्यांच्यात असते ना त्यांचेच आज ना उद्या चांगले दिवस येत असतात असं मला वाटते. तुम्हाला जर वाटत असेल ना कुणीतरी हे काहीतरी करल आणि मग आपलं गंगेत घोडं नावे सगळं जमून जाईल, तर मी तुम्हाला एकच सांगतो, उठा जागे हो नाही. आता सगळे उठूयात, सगळे जागा होऊयात आणि परीक्षेची जोपर्यंत तारीख येत नाही, अनाऊन्स करत नाहीत, तोपर्यंत त्यांना रोज त्रास देऊयात. कसा त्रास द्यायचा, काय द्यायचा पुढे मी सांगणार आहे. ताण घ्यायचा नाही, हे सगळं बघू शकतात तुम्ही. आणि हे सगळं जर आपण असं केलं आणि असं करू शकलो तरच आपलं काहीतरी खरं आहे असं मला वाटायला लागलंय. मी काय म्हणतोय, एक दिवस स्वतःसाठी सगळ्यांनी ठरवून घ्या. कशा अर्थानं? आता काय होतंय, तुम्हाला लई ताण आला की तुम्ही केंद्र सरचा नंबर काय करता, त्या ठिकाणी डायल करता. मी काय म्हणतोय, आता ताण यायला ना, माझा नंबर तुम्ही डायल करू नको. सध्या या परीक्षा कधी होतील आणि काय होईल आणि काय नाही, आता आहे बघा, परीक्षा लोकांच्या हातात नाही, परीक्षा आपल्या हातात आहेत. आपल्या हातात जर आपण भिडलो, जर आपण त्या ठिकाणी लढलो आणि जर आपण लढलो तर परीक्षेच्या तारखा येतील असं मला या ठिकाणी खरंच मनातून वाटते. बरोबर आहे. मग मला तुम्ही फोन करू नका, मग तुम्ही मला फोन करणार, मी फोनवर तुम्हाला गप्पा मारत बसणार, तुम्ही माझे पैसे रडणार, मी तुला 2 शब्दाचा धीर देणार आणि आपलं कायमस्वरूपी असंच चाललंय. मी काय म्हणतोय, असं नकोच ना. आता जसं इकडं आंदोलन उभं केलं होतं आपण आणि ह्या आंदोलनाचा इफेक्ट लगेच लगेच त्या ठिकाणी जाणवला आणि लगेच लगेच झाला, त्यांना परिपत्रक काढून लगेच सकारात्मक पाऊल उचलावं लागलं. असं काहीतरी आपल्याला करायचंय. यासाठी आपण आता सुरुवातीला अल्टिमेटम देतोय शासनाला. आजच्या या व्हिडिओमधून अल्टिमेटम आहे शासनाला आणि डिपार्टमेंटला. महाट्रान्सको, महाडिस्कॉम आहे, सोबत त्या जनको काय सीएसआर ची घाण करून ठेवली. अजून मी काय म्हणतोय, अरे तुम्हाला थोडं तर तुम्ही डोकं लावून ऍडव्हर्टाइजमेंट बनवायला पाहिजे ना, की नेमकं कुठं काय प्रॉब्लेम आहे, कुणावरती अन्याय होतोय का, काय अडचणीत काय नाही. आम्ही म्हणतोय एखाद्या साध्या एखाद्या कॅन्डिडेटला जर म्हणलं की तू ही ऍडव्हर्टाइजमेंट बनवतं, ते बिचारा लेकरू चुकून तिथं कसल्या अशा घाण चुका करणार नाही. एवढ्या मोठ्या जर चुका एखादं डिपार्टमेंट किंवा शासन करत असेल तर यार कधी कधी ना लयच अवघड वाटायला लागतं की आपण नेमकं जिथं राहतोय ते काय आपली ते सगळी काय म्हणता येईल त्याला, की राजकारणामुळे सगळे लागून गेलेली जी वाटा आहे ना ते कुठंतरी बिघडून गेलंय सगळं गणित. आता काय चाललंय पाहताय तुम्ही राजकारणामध्ये. झालं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक तर ठरच ना झालं, ते कसे तरी ठरले, तर आता खाते वाटपाचाच मेळ अजून तेवढा नाहीये. बरं ठीक आहे, जे येईल ती येईल. ऊर्जा मंत्री उद्या जर का आपण जिथं आपण हे सगळं आंदोलन करणार आहे तर ऊर्जा मंत्री जर कन्फर्म कळालं आपल्याला तर आपण त्यांचं पण नाव त्या ठिकाणी ऍड करू वेळेवरती. सगळ्या जणांनी केंद्रीय इन्स्टिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला आणि सहदेव केंद्रे नावाच्या युट्यूब चॅनलला जे काही माहिती पुढे येईल ना ती बघायची आणि त्याच्यावरती तशा पद्धतीने फॉलो करायचे. त्या दिवशीपर्यंत काही नवीन सूचना आल्या तर मी तुम्हाला त्या सूचना सुद्धा टाकत राहील. पण आता काय झालंय पाहतो ना आपण, कसे तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरले तर ऊर्जा मंत्र्याचा अजून तरी सध्या कन्फर्म पत्ता नाही. आता कुठल्या तरी फेक लिस्ट वगैरे व्हायरल होतात, पण ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आणि आता आपण काय पाहतोय, दिल्लीत ह्यांनी घेतली ह्यांची भेट, राज्यात मुख्यमंत्र्याची भेट ह्यांनी घेतली त्यांनी घेतली. मला तर कळच नाही, मतदान कुणाला बी टाकलं तरी हे एकमेकाला जाऊ भेटतात, तर मग नेमकं मतदानाचा तरी कुठं काय फायदा व्हायला आणि काय होईल. सगळं गणित बिघडून टाकलंय, सगळं कार्यक्रम बट्ट्या गोळ होऊन बसलेला आहे आणि ह्या बट्ट्या गोळामध्ये सगळं इचकलंय कार्यक्रम. मला काय वाटतंय, मी या संदर्भात बरं का, हा विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे. हा मुद्दा कुठल्याही इन्स्टिट्यूटचा नाही, कुठल्याही डायरेक्टरचा नाही ना, कुठल्या क्लासवाल्याचा नाही ना, कुठल्या शिक्षकाचा नाही. हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. तर यासाठी मी स्वतः इव्हन कांगणे सरचं आमचं मध्ये आता चांगलं बोलणं झालंय, बाकी अन्य शिक्षक जे आहेत त्यांना मी आता सगळ्यांना या संदर्भात आता संपर्क करणार आहे आणि सगळ्यांना विनंती करणार आहे की बाबांनो आपण सगळे मिळून आता भेटूयात, जेणेकरून की ताकद सगळ्यांची एकत्र जर का लागली तरच काय होत असते, त्या ठिकाणी सगळ्यांच्या ताकदीनं आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधातली ताकद आपली एक मोठी तयार होत असते आणि त्यापुढे सरकारला शासनाला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागू शकतो. याच्यासाठी आपल्याला आता त्या ठिकाणी भिडायचंय. नेमकं करायचंय काय गुरुजी, एकच काम करायचंय. 3 वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी कॅम्पेन करायचे आहेत. कॅम्पेन नंबर 1 ट्विटर कॅम्पेनिंग. पण ह्याचा काय प्रॉब्लेम माहिती का,
हे आता खरा मुद्दा पाहिला तर इंजिनियरच्या परीक्षा डिक्लेअर झालेल्या आहेत, महावितरणच्या इंजिनियरच्या परीक्षा झालेल्या आहेत येईवाल्यांच्या. आता अन्य काही ट्रान्सकोचे पोस्ट बाकी आहेत, त्याच्यात जास्तीत जास्त विद्यार्थी कोणते आहेत तर लेकर बिचारे ITI वाले. मग आता ITI वाले काय करतात, बाकी दुनियादारीचं मरणाचं नॉलेज असतं त्याला. जगातला कोणताही पिक्चर रिलीज झाला की रिलीज व्हायच्या आधी याच्याकडे येतो, कुठले कुठले चॅनल याला दुनियादारी माहिती, सगळं माहिती. पण ते मला फोन करून मेसेज करून म्हणते सर मला ट्विटर कसं हँडल करायचं कळतच नाही. अरे भैया ट्विटरचं बी ताण घेऊ नको, एखाद्या ज्याला कळतंय त्याला विचार, नाही कळत त्याला त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी युट्यूब वरती बघू शकता. कुठेही तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची माहिती बनवू शकता. अरे जगात दुनियात आता पाहतोय आपण, लोक 4 व्हीलर कशी चालवायची युट्यूबला विचारायला, तर युट्यूब सांगतंय पहिले क्लच दाब, मग गिअर टाक, मग दगड कर, मग माती कर. युट्यूबवर बघून लोक 4 व्हीलर. पण तुम्ही तसं काही करू नका, उद्या पालतो उताने व्हायची गाडी पुन्हा माझ्या नावानं बोंबलायचं. तुमच्या व्हिडिओत ऐकलं म्हणून मी पण युट्यूबवरती, मी युट्यूबवर बघून काय शिकावं ह्याला पण एक लिमिटेशन्स आहेत, हे लक्षात ठेवा. पहिलं ट्विटर कॅम्पेनिंग करो, दुसरं ईमेल कॅम्पेनिंग करो, आणि इंस्टाग्राम हे तर सगळ्या दुनियाकडे आहे. हे नाही असं एकही पोरगण पोरगी नसेल आज ITIचं आणि इंजिनिअरिंगचं, हे मात्र सगळीकडे आहे. ज्याच्यात फालतू टाइमपास होतो आपल्या आयुष्यातला ते सगळीकडे असतं, आणि ज्याच्याकडून जास्त त्या ठिकाणी दखल घेतली जाईल ती गोष्टच आज आपल्याकडे उपस्थित नसते. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय की पुन्हा शेवटी रडायचीच वेळ येते ना. मग तुम्हाला रडायची वेळ येते, मग तुम्ही आम्हाला फोन करता, मग तुम्ही टेन्शन मध्ये आला की काहीतरी बोलता, आम्ही तुम्हाला धीर द्यायचा प्रयत्न करतो. हे चाललंय, तुम्ही रडायचं आणि आम्ही त्या ठिकाणी धीर द्यायचा. मी काय म्हणतोय, तुम्ही बी मी बी एकदा सगळे सोबत उतरू, बाकी सगळ्यांनाच मध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ, आणि एक दिवस फक्त असा देऊयात सुरुवातीला की ह्या 3 गोष्टींचं कॅम्पेनिंग करायचंय. पण मित्रांनो तुम्हाला एक सांगू का, काही जणांना वाटत असेल सर ह्याचा इफेक्ट होत नाही, ह्याच्या सुद्धा इफेक्ट झालेले माझ्याकडे कित्येक अनुभव आहेत, स्वतःचे बी काही वेळा आहेत. आणि सोबत UP बिहारमध्ये जायचं किंवा जायची गरज नाही, तिथली थोडी माहिती काढायची. त्यानं सगळे लेकरं पोरं जेवढे विद्यार्थी असतात ना तेवढे एकत्र येतात आणि असे भेटतात एका एका गोष्टीवरती. तुम्हाला सांगतो शासनाला लगेच त्या ठिकाणी झुकावं लागतं. शासनाला 100% विद्यार्थ्यांच्या फायद्याचा त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. हे जर तिथं होऊ शकतंय तर महाराष्ट्र प्रगत राज्य आहे रे. देशातलं सगळ्यात भारी राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे. आणि आपल्या इकडचे जर का मुलं मुली फक्त व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये दळभद्रीपणा करत असतील, आणि ज्यावेळेस खरं मैदानात उतरून लढायची गरज पडते तिथं ज्यावेळेस त्या ठिकाणी सगळेच जण असं वाकडं तोंड करून बघत असतील की तिकडे मला काय करायचं, मला एकट्याच माझं काय बंद पडलंय, मग ज्यावेळेस वाईट दिवस येतात त्यावेळेस रडावं लागतं ना बाळांनो. आम्हाला मग मात्र हे चेहरे बघवत नाहीत रे, एवढे टेन्शन मध्ये लेकरं दिसतात, अशा स्टोऱ्या सांगतात, अशा अडचणी सांगतात, कर्जापासून ते बहिणीच्या लग्नापासून ते छोट्या मोठ्या अडचणी, घरातल्या प्रत्येक गोष्ट आमच्यापाशी येते. त्यावेळेस विद्यार्थी सांगतो ना आमच्या डोळ्यात टचकुण्या पाणी येतं. मी काय म्हणतोय, आता रडून चालणार नाहीत, आता लढावं लागणार आहे. मी तुमच्यासोबत सदैव यापूर्वी बी होतो, तुम्ही आजही बघितलंय. तुम्ही आता एकदा काय करा, सगळा इतिहास सगळा महाराष्ट्रातला शोधा. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांवर जिथं जिथं कुठं काय अन्याय होईल तिथं मी 100% तुमच्यासोबत राहतोय, यापूर्वी राहिलो, यापुढेही राहणार आहे. आता बाद झालं हे रडगारानं, आता आपल्याला भिडायचंय. कसं भिडायचंय, कधी भिडायचंय, काय काय करायचंय हे तुम्हाला मी आता पुढच्या काही वेळामध्ये समजून सांगतो. कृपया तुमच्या हातापाया पडून सांगायला लागलोय, ह्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या पाहिजे. जुन्या काळात ह्याला ट्विटर म्हणायचे, आता ह्याला X म्हणायला लागले. तर बरोबर आहे, ह्याच्यावर गेलं आणि जर का तुम्ही हे बघा इथं तुम्हाला दिसतंय @केंद्रे बरोबर आहे _ सहदेव हे टाका एकदा इथं ट्विटरमध्ये तुमच्या, आणि इकडे फॉलोविंग आहे याला फॉलो करून ठेवा, जेणेकरून की मी जे ट्विट करेल त्या ट्विटला ट्विट रिट्विट कोट रिट्विट ट्विट रिट्विट असं काहीतरी करायचं, जेणेकरून की जास्तीत जास्त काउंट त्या ठिकाणी गेला पाहिजे. मग हे जे ट्विट असेल ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो, मी माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवतो. तुमचे काही जणांचे नंबर माझ्याकडे सेव्ह असतील तर तुम्हाला स्टेटसवरून सुद्धा दिसेल, आणि ह्याच्यावरती जाऊन ट्विट करायचं. आता हे झालं रिट्विटचा कार्यक्रम. आता स्वतः सुद्धा एखादं ट्विट करायचंय ज्यामध्ये सगळं सविस्तर लिहायचंय, आणि हे जे आहे देवेंद्र फडणवीस जे की आता आपले सीएम आहेत, बरोबर आहे, मी एकनाथ शिंदे आणि अजित दादा किंवा अजित पवार स्पीक्स इथलं बघून जशा तसा शब्द ना शब्द टाईप करायचा, जेणेकरून की आपलं ट्विट चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या जागेवर जाणार नाही याची काळजी माझ्या सहित आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. हा झाला पहिला मुद्दा, हे झालं ट्विटचा विषय. पुढे जाऊयात आपण की हे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी ईमेल कॅम्पेनिंग. ऐका, हा मात्र इफेक्टिव्ह असतो. जसा ट्विट पण इफेक्टिव्ह आहे तसा ईमेल कॅम्पेनिंग सुद्धा लई महत्वाचं आहे. बरं, या ट्विट मध्ये काय लिहायचं हे सांगायचं तुम्हाला, तर इथं दिसतंय बघा, हॅशटॅग टाकायचा, हॅशटॅग अनाउन्स _ MSEB _ एक्झाम डेट आणि अंडरस्कोअर.
मग आता हे जे आहे बघून 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 करायचंय आणि कधी करायचंय 23 डिसेंबर 2024 ला सकाळी 11 वाजता जी भिडायचंय. मी काय म्हणतो 2-3 तास टाइमच काढणार ह्याच्यासाठी एकदा भिडण्यासाठी. अरे कधीतरी स्वतःवर वार होत असेल तर कधीतरी आपल्याला ढाल तलवार काढावं लागेल की नाही बाहेर. मग कधीपर्यंत रडायचं आणि कधीपर्यंत मरमर करायची या ठिकाणी. या सगळ्या गोष्टींसाठी आता भिडलंय तर ईमेल कॅम्पेनिंग करायची. कशी ईमेल कॅम्पेनिंग करायची, हा टाकून द्यायचा, हा सगळा काही ह्याच्यात सगळं आहे बरं का. सगळं आहे, तुमचा ट्रान्सको येतं, डिस्कॉम येतं, जनको येतं, तिन्ही येतं. आणि सोबत सोबत तुमचे वैयक्तिक काही मुद्दे असतील तर ते मात्र तिथं नक्की मांडायचे. मग कुणाचा मुद्दा सीएसआरचा असू शकतो, कुणाचा गेट कॅन्सलेशनचा मुद्दा असू शकतो, कुणाचा आणखी त्या ठिकाणी जागा वाढवण्याचा मुद्दा असू शकतो. तो तुमचा प्रश्न राहिला. पण हे वाला कॉमन असलं पाहिजे. आणि हे कुणाला मेल करायचे, सीएम ला करायचंय, एनर्जी मिनिस्टरला करायचंय, एमडी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर महाडिस्कॉमचे यांना करायचंय, सीजीएम चीफ जनरल मॅनेजर एचआर महाट्रान्सकोला करायचंय. त्याच्यानंतर हे जे आहे ते चीफ इंजिनियर औरंगाबाद, चीफ इंजिनियर नागपूर, महाट्रान्सको.इन, महाट्रान्सको.इन एवढ्यांना मेल करायचे. तुम्हाला सांगू का, मेल ना तुम्हाला माहिती, तुमचा बी मेल जवळपास मला वाटतं फुकट भेटलेला जो असतो तो 15 जीबीचा असतो. 15 जीबीचा एकदा काय करायचं, ह्यांच्या ना मेल बॉक्सच फुल करून टाकायचा. कशामुळे माहितीये का, एकदा मेल बॉक्स फुल झाला ना, मेल बॉक्स फुल झाला ना, ह्यांना बी कुणाला जर ऑफिशियल मेल करायचा असला ना, सेंटही होत नाही, रिसिव्हही होत नाही. मग ती एकमेकाला शिवाय देतात आणि मी तुला मेल केला अजून पोहोचच नाही झाला, लगेच दुसरं म्हणतंय पण मला तर अजून आलाच नाही. ह्यांचा पचका झाला पाहिजे यांचा सगळ्यांचा. एकदा मेल फुल झाले की मग लक्षात येत आहे, ते बघतात शोधून शोधून, अरे मेल कसं काय फुल झाले. मग त्यांना दिसलं पाहिजे हॅशटॅग अनाउन्स एमएससीबी एक्झाम डेट अनाउन्स करावं लागणार आहे. कधी करायचं बाळांनो, 23 डिसेंबर 2024 ला सकाळी 11 वाजता. मी सुद्धा भिडतोय, तुम्हाला सुद्धा भिडायचंय. एकट्याला नाही भिडायचं तर सगळ्यांना घेऊन भिडायचंय. ह्याच्यासाठी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी बोलतोय. पुढं तिसरं आहे, ह्याच्यावर कोणाचं अकाउंट नाही सांगा ना मला तुम्ही. इंस्टाग्रामवर अकाउंट कोणाचं नाही, एकाचं मला नाव सांगायचं फक्त नाही माझं म्हणून, बरोबर आहे. सगळ्या दुनियादारीचे तिथून तुम्ही भिडाने एकदा हेच हॅशटॅग तेच वापरायचं सगळीकडे. त्याच दिवशी करायचे सकाळी 11 वाजता. मग आता 11 ते 12, 1, 2 पर्यंत असं भिडा सगळीकडेच. हे झालं की ते झालं की ते झालं की ते. मग सीएमओ महाराष्ट्र म्हणजे चीफ मिनिस्टर ऑफिस महाराष्ट्र, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि केंद्र इन्स्टिट्यूट, ह्या इंस्टाग्रामवरती तुम्ही हे सगळं टाकू शकतात. मी इथून सुद्धा आणखी त्या ठिकाणी काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देईल. @केंद्र_इन्स्टिट्यूट1 इथं सुद्धा जाऊन तुम्ही ते मेल करू शकता. तर मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगू का, आणखी एक इफेक्ट कशाला होतंय सांगतो. मागे ना असंच झालं बरं का, की हे फॉर मोर इन्फॉर्मेशन. आता काय करता तुम्ही, उठताना केंद्र सरचा नंबर डायल करता. मी काय म्हणतोय, माझा डायल करा अभ्यासात, त्याच्यात कुठं काय अडचण आली तर आणि त्याच्या रिलेटेड काय असेल तर माझा डायल करायचा. का, हक्काचा माणूस आहे तुमच्या. कधीही काही वाटलं तर 100% मी तुम्हाला त्याच्यात गायडन्स करणार आहे. पण मी काय म्हणतोय, परीक्षेच्या बाबतीत आणि तुमच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या बाबतीत मी बी तुमच्यासारखाच एक त्या ठिकाणी विक्टिम माणूस आहे ना. मी पण तुमच्यासारखाच धडपडायला ना रात्रंदिवस. तर माझं काय म्हणणं आहे की फॉर मोर इन्फॉर्मेशन, अधिक माहितीसाठी तुम्ही मला बेजार करण्यापेक्षा आपण काय म्हणू, तू आणि मी दोघं मिळून आपण ह्याला बेजार करू ना. का, तर सरकार आपलं आहे. आता जर एवढ्या मेजॉरिटीने सरकार आलेलं आहे तर आपण सगळ्यांनी मिळून निवडून दिले, हे तर त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे, बरोबर आहे. मग हे महाट्रान्सको हेल्पलाईन असेल, हे आपले सध्याचे सीएम साहेब असतील, हे डेप्टी सीएम आणि हे सुद्धा डेप्टी सीएम आहेत. मला सांगा, हे इथल्या इथं पद इंटरचेंज झाले हो. सीएमचा डीसीएम झाला, डीसीएमचा सीएम झाला, पण आपलं मात्र कोणतंच पद भरल्या जात नाही. कधीतरी आपण जाऊन विचारणार आहेत की फक्त रडत बसणार आहेत आणि फालतू फक्त व्हॉट्सअपवर इकडे तिकडे गप्पा मारत बसणार आहे. हे मला एकदा सांगा, मी काय सांगतोय लक्षात घ्या. एकदा जर का तुम्ही ह्याच्यातून एकदा आउटडेटेड झाले आणि एकदा जर का कार्यक्रम बिघडला ना, तर मी तुम्हाला सांगतो लय अवघड परिस्थिती. कसल्या परिस्थितीतून तुम्हाला आई वडील शिकवतात, तुम्हाला कसलंच काडीचं दुःख भेटत नाही, दुःख देत नाहीत. बिचारे ते काही करतात तिकडं, किती पण कष्ट करतात, रात्रंदिवस एक करतात आणि मेहनत करून करून रुपया पायी जमा करून तुम्हाला शिक्षणासाठी खर्च करतात. आणि तुम्ही जर का त्या ठिकाणी होत असलेल्या अन्यायावरती फक्त बोंबलत रडतच बसले, तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, फक्त रडत बसावं लागेल आयुष्यभर. आणि मग मात्र कुठे रिकव्हरी कधीच काही होणार नाही. यांना फोन लावायचे रात्रंदिवस, कधी फोन लावा आणि आपल्या परीक्षांबद्दल त्या ठिकाणी सविस्तर त्या ठिकाणी बोला, बरोबर आहे. पुढं हे इंस्टाग्रामचं आपलं हे क्यूआर स्कॅनर आहे, हे वेगवेगळे चॅनल आहेत, हे युट्यूबचे चॅनल आहेत, हे टेलिग्रामचे चॅनल आहेत आणि हे ऍप्लिकेशन्स आहेत, आपले ऍप आहेत, बरोबर आहे. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी ह्या चॅनलवरती, हे मुख्य चॅनल आपलं सहदेव केंद्र नावाचं आहे त्याच्यावर, आणि हे वरचं जे केंद्र इन्स्टिट्यूट ऑफिशियल आहे, ह्या 2 चॅनलवरती सगळी माहिती पुढच्या काळात मी देणार आहे. आता काही जणांच्या डोक्यात प्रश्न पडला असेल की सर, जर हे सगळं ईमेल बिमेल करून 23 तारखेला जर नाही झालं तर मग काय. मी तुम्हाला सांगू का, जर नाही झालं तर मग काय. आता 23 ला जर आपण केलं आणि खरं सांगतो जर मरणाची ताकद लावली तर पुढच्या 2-4 दिवसात, 2, 3, 4, 8 दिवसाच्या आत कुठेतरी परिपत्रक यायला पाहिजे आणि आपल्या परीक्षांच्या तारखा त्या ठिकाणी जाहीर झाल्या पाहिजेत. यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी ताकद लावायची. समजा नाही झाल्या तर काय.
आता हा प्रश्न मी पडू शकतो ना माणसाला. मी आजच सांगतोय, अल्टिमेटम आहे, मी स्वतः तयार आहे. यापूर्वीचं मोठं आंदोलन करून आपण त्या ठिकाणी त्या जागा वाढवून शासनाला झुकायला लावलेला आहे. एवढा मोठा तगडा त्या ठिकाणी बंदोबस्त, तगड्या लेवलचा सगळा काही कार्यक्रम आपण त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण सक्सेसफुल केला होता. तर मग पुढे कसं काय होऊ शकत नाही ते मी बघू. आणि नेमकं फक्त आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद हे ठिकाण महाराष्ट्राच्या अंदाजित मोठ्या शहरांपैकी बघितलं तर जरा सेंटरला असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी थोडंसं काय होतं, इथं बरं पडतं. या हिशोबाने आम्ही ती ताकद लावली होती, ते सक्सेसफुल झाली. सगळ्यांना त्याचा मोबदला भेटलाय, पण ह्या जागा येऊन भेटलेला आहे. महावितरणचं काय झालं, 2023 मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि तारीख पे तारीख, अरे ती फॉर्म भरायची तारीखच वर्ष चालत होती, बरोबर आहे का नाही. महिनाभराच फॉर्म चालायचा, तिथून पुढे 2 दिवस राहिले की लगेच पुन्हा म्हणायचे पुन्हा आणखी 1 महिना तारीख वाढली, पुन्हा महिना तारीख वाढली, पुन्हा महिना तारीख वाढली. अरे नुसते तारीख पे तारीख चालत राहिली. कसं तरी आता इंजिनियरच्या परीक्षा झाल्या, जेईईच्या झाल्या, तर मग पुन्हा वितरणच्या आयटीआयच्या त्याही रखडल्या. मी काय म्हणतोय, दोन्ही एकदाच परीक्षा नसल्या होत तुमच्या तसं बी चालते, काही अडचण नाही. पोरांसाठीचा बी तो एक फायद्याचा विषय आहे. काय फायद्याचा विषय, एक तर डिस्कॉम आहे आणि आपल्याकडे ट्रान्सको आहे. तर ट्रान्सकोची आणि डिस्कॉमची कोणतीही एक परीक्षा आता अनाऊन्स करा, एक 8-15 दिवसामध्ये कधी पण, बरोबर आहे की नाही. जस्ट अनाऊन्स करा आणि ह्याच्यामध्ये थोडासा अभ्यासाला लेकरांना वेळ द्या. कारण तुमच्या आत्मघातकीपणामुळे लेकरांना कळत नाही परीक्षा कधी आणि काय नाही. ती नेहमी डिस्टर्बन्स आहे, टेन्शन मध्ये येतं. आणि कुठल्या ग्रुपमध्ये तर काय पोरं निगेटिव्ह लिहू लागले, तर आत्महत्याच करा वाटेल काय नाही. सगळ्यात महत्वाचं, एवढी मोठी गोष्ट काहीच झालेली नाही, आपल्यावर अन्याय व्हायला, तर आपण मरून सुद्धा अन्याय कायमस्वरूपीच होत राहील. त्याच्यामुळे असला फालतू विचार करायचा नाही. सगळ्यात महत्वाचं, होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवायचा आहे आणि आपण सगळे मिळून भिडूयात. मी तुमच्या सोबत आहे. मी अन्य कॉलेज क्लासेसच्या आणि सगळ्या लोकांसोबत, आता मी डायरेक्टर सरांसोबत सगळ्यांसोबत चर्चा करणार आहे, याच्याबद्दल सविस्तर स्वतः फोन लावणार आहे आणि आपण ह्यांना सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करूयात. कांगणे सर सोबत माझं चांगलं बोलणं मधल्या काळात झालेलं आहे, ते सुद्धा आपल्याला करतायत मदत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण सगळ्यांना, त्यांच्यावर कुठं काही गरज पडली, आपण सगळ्यांनी एकमेकांना सहाय्य केलं तरच त्या ठिकाणी काय होत असते, आपले मुद्दे मार्गी लागत असतात. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि समजा जर पुढच्या 15 दिवसाच्या आसपास, जर का इथून पुढे म्हणतो, म्हणजे ज्या दिवशी ट्विट आणि हे ईमेल वगैरे करणार आहेत, एक 8-15 दिवसाचा अवधी आपण देऊयात. आणि जर समजा नाही त्यांनी अनाऊन्स केलं तर मी अनाऊन्स करून टाकतो. काय अनाऊन्स करायला, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. मी अनाऊन्स करतोय पुन्हा एकदा माझ्या सहित तुम्हा सर्वांना, तुमच्या सहित मला आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरायचे. हे एकदम सिस्टमॅटिक नियोजनबद्ध कार्यक्रम करूया, ताण घेऊ नका. मागे तुम्ही बघितलेलं, नसलं बघितलं तर ह्याच चॅनलवरती जाऊन, कुणी नवीन असाल तर एकदा जरा मागच्या आंदोलन कसे केले, कसे सक्सेसफुल केलेले आहेत ना, ते एकदा तुम्ही सगळेजण बघू शकतात. आणि नक्की तसंच एकदा आंदोलन, मी तर म्हणतोय नवे तेवढंच नाही, ते फक्त महाट्रान्सकोच्या कॅन्सलेशन बद्दल होतं. हे तर महाट्रान्सको, महाजनकोन, महाडिस्कॉम मध्ये होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात येतं. तर तिन्ही विभागातले असणारे सगळे उमेदवार सोबत मी म्हणतोय, अन्य काही एज्युकेशन घेणारे विद्यार्थी, त्यांचा अन्याय व्हायला या घेऊन करा गर्दीन करून टाकू धिंगाणा सगळा. आणि बघूयात कसं काय आपल्यावरती अन्याय कायमस्वरूपी होत राहत होतो. एवढाच मी या ठिकाणी इशारा देतोय, अनाउन्समेंट करतोय. आणि आपली फक्त आता तारीख ठरवायची, लोकेशन ठरवायचे. लोकेशन आणि तारीख मी जरा सगळ्यांसोबत चर्चा करून ठरवतो आणि तुमच्या समोर लवकरच येतो. जर काय ह्याच्यातून डेट अनाऊन्स नाही झाली तर, आणि झाली तर मग आपलं लई भारी, मग मस्तपैकी तुम्ही अभ्यास करा. मी अधूनमधून युट्यूबला लाईव्ह येतो, तुम्हाला युट्यूबवरती मस्त MCQ आणि मार्गदर्शन करत राहतो. तुम्ही पण मस्त घर बसले छान जिथं आहात तिथून अभ्यास करा आणि छानपैकी आपण त्या पोस्टवरती जाऊन बसायचं. हे ध्येय तुम्ही सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. कळकळीचे पुन्हा एकदा हातपाय जोडून सगळ्या माझ्या लाडक्या मुलं-मुली, विद्यार्थी मैत्रिणींना आणि मित्रांना विनंती करतोय, कळकळीची विनंती करतोय, बाबांनो सगळेजण ह्याच्यामध्ये सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घ्या. बरोबर आहे का नाही. आता जर पुन्हा तुम्ही इन्व्हॉल्व नाही झाले आणि मला जर एखाद्याने पुन्हा कॉल किंवा मेसेज केला आणि समोरून जर भेटला आणि ती म्हणला सर इतके दिवसानं हे झालं ते झालं, पैसे बी संपले, लईच टेन्शन आलंय ना, आता काय करून काय नाही, तर मी पहिले त्याचं काय चेक करेन माहिती का. त्यानं ट्विट केलं का, त्याने ईमेल केलं का, त्यानं मेसेज केले का, त्यानं सगळ्या गोष्टी किती लोकांना इन्व्हॉल्व करण्यासाठी प्रयत्न केले तर, आणि जर त्यानं प्रयत्न केलेले असतील तर त्याला त्या ठिकाणी पुन्हा आणखी जिथं लागेल गरज तिथं त्याच्या मागे उभं राहू, पाठीवरती थाप देऊ, गरज पडेल तिथं त्याच्या मागे उभं राहून त्याचं काम करू. एवढं मी तुम्हाला शब्द देतो. आणि हा व्हिडिओ जो आहे ना, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. व्हिडिओ म्हणून नाही, पण ही माहिती गेली पाहिजे, जेणेकरून की मी जे सांगितलंय ना ते सगळं कळलं पाहिजे रे बाबांनो. पुन्हा काय ना, पुन्हा लय अवघड होतं बरं. एकदा जर का असं म्हणतात की घडी बिघडली की पिढी बिघडत असते, तसं घडी गेली की पिढी जात असते. आपली पिढी पुन्हा अशीच आणखी गरिबीतून मरमर करण्यात जिंदगीभर टेन्शन मध्ये जाईल. हे जाऊ नये असं वाटत असेल तर कळकळीचे हातापाय जोडून विनंती करतोय बाळांनो की आता तुम्हाला भिडायचंय, सगळ्यांना भिडायचंय. आणि फक्त तुम्हालाच नाही तर भिडायला मी सुद्धा तुमच्या सोबत येतोय, एवढंच या ठिकाणी शब्द देतो. आणि अखंड अविरत संघर्ष करत राहूयात, कारण आपल्या सगळ्यांचा वारसाच खरं बघितलं तर संघर्षाचा आहे. आणि आपण अद्वितीय काम करायचं असेल तर अद्वितीय मेहनत करावी लागेल. किती मोठे स्वप्न पाहावे, त्याला मर्यादा
मर्यादा नसावी, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती कष्ट करावेत याला सुद्धा मर्यादा नसावी. मग मी म्हणतो मी कष्ट करायला तयार आहे, तुम्ही कष्ट करा, आपण सगळे मिळून कष्ट करूयात एवढं बोलतो. शेवटी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आणि व्हिडिओ संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.